चीनचा सध्याचा सर्वात जास्त वापराचा ट्रेड रूट कुठला आहे तर हिंद महासागरातून श्रीलंकापासून अरबी समुद्र। एकतर हा मार्ग खूप दूर असल्याने वेळ आणि पैसे जातात। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हा मार्ग भारतच्या अंदमान निकोबार बेटाजवळून जातो। हा मार्ग बंद करण्यासाठी भारताकडे कंट्रोल आहे। हीच ती चीनच्या ट्रेडची चिकन नेक आहे। हिंद महासागरात न अडकता जर चीनने बाय रोड आपला माल शिनजियांग या राज्यातून पाकिस्तानमध्ये नेऊ शकतं आणि तिथून एका पोर्टच्या सहाय्याने खूप कमी वेळात हा माल युरोपात जाऊ शकतो। हे खूप सोपं होतं, पण इथे एंट्री होते बलोचची। हे पोर्ट जिथून चीनला माल जाऊ शकेल त्याचं नाव आहे ग्वाडर पोर्ट आणि हे पोर्ट येतं बलोचिस्तानमध्ये। चीनने इथे पाक चायना इकॉनॉमिकल कॉरिडॉर या प्रकल्पातून बऱ्याच सुधारणा केल्या। इथे पोर्टच्या निर्मितीसाठी त्यांनी चायनीज इंजिनियर पाठवले आणि याचमुळे बलोच लोकांना राग आला। इथली नैसर्गिक संसाधनं वापरून इथल्या लोकांना रोजगारही मिळाला नाही आणि फायदाही झाला नाही। त्यामुळे इथल्या लोकांनी संघर्ष सुरू केला। बऱ्याच चायनीज इंजिनियर्सला मारून टाकण्यात आलं। बलुचिस्तानच्या लोकांनी इसवी सन 2000 ला स्वतःची बलुचिस्तान लिबरेशन आर्मी स्थापन केली आणि यातून पाकिस्तान विरुद्ध सशस्त्र गोरिला वॉर सुरू केलं।